पहाटे 3:45 वाजताच मी भाकरी करायला घेतली होती. तर झालं असं, आदल्या दिवशीचं मासवडी आणि रस्सा होताच आणि मला पहाटे 4:30 वाजताच निघायचं होतं कोल्हापूरसाठी, कारण तेजूच्या भावाचं लग्न होतं म्हणून. आणि आरवला ऐश्वर्या डबा देणारच होती. शुभांगीताई आणि राहुल भाऊजी आल्यावर मी खाली आले आणि आमच्यासोबत कार्तिक पण होता. आणि इकडे आम्ही CNG भरायला थांबलो होतो, पण CNG भरणाराच चहा प्यायला गेला होता. नंतर तो बऱ्याच वेळाने चहा पिऊन आला, पण तोपर्यंत इकडं भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. 6:30च्या दरम्यान आम्ही साताऱ्यात पोचलो आणि एक चहाचा ब्रेक घेतला. आणि इकडे किती गरम होतं, पण खरं सांगू का, साताऱ्यामध्ये थंडी पण होती आणि त्यात धुके पण पडले होते. पुढे इस्लामपूरमध्ये गेल्यावर आम्ही जरा नाश्त्याचा ब्रेक घेतला आणि मग आमच्या वाटेला निघालो. खरं तर प्रवास खूप लांबचा होता आणि आम्हाला पोहोचायला मिनिमम 5-5.5 तास लागले आणि तेजू दारातच आमच्या वेलकमसाठी थांबले होते. आम्ही जाईपर्यंत सगळेजण हॉलमध्ये आले होते. त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता. हळद आदल्या दिवशीच घरी झाली होती आणि खरंच काकूंना पण आम्हाला बघून खूप छान वाटलं आणि त्यांचा भेटीगाठीचा कार्यक्रम चालू होता इथे. प्रत्येक गावाच्या प्रत्येक पद्धती वेगळ्या असतात आणि त्यानंतर लगेचच त्यांनी लग्नाच्या विधीचं आवरायला घेतलं आणि इकडे माझ्याकडे लगेचच त्रिशाच्या हेअरस्टाईलचं काम लागलं होतं आणि तेजू नवरदेवाचं आवरून देत होती. तेजूने घातलेल्या या ब्लाऊजचं पूर्ण आरीवर्क मी केलं होतं. तुम्हाला हे आरीवर्क आवडलं असेल तर नक्की सांगा बरं का. ओंकारच्या लग्नाला जाण्यासाठी आम्ही डबल एक्सायटेड होतो, कारण ओंकारचं लग्न नरसोबाच्या वाडीला होतं, जिथे आपलं जागृत दत्त मंदिर आहे, जेणेकरून आमचं देवदर्शनही होईल आणि लग्नही अटेंड होईल. लग्नाच्या विधी पार पडल्यानंतर आम्ही लगेचच जेवायला बसलो आणि जेवणाची काय सांगू तुम्हाला गंमत, म्हणजे एक नंबर जेवण होतं. अगदी प्रत्येक घासाला वावा असंच येत होतं. म्हणजे मीच नाही, असं माझ्या शेजारी समोर बसलेल्या पंक्तीतली पण लोक जेवणाची इतकी तारीफ करत होते ना. खरंच खूप छान जेवण होतं. जेवण वगैरे सगळं काही झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यावर खरंच खूप छान वाटलं, अगदी प्रसन्न वाटत होतं. दुपारचे 3-3:15 वाजले होते आणि कडक ऊन पण पडलं होतं. पण काय माहिती, मंदिरात गेल्यावर तो जो एक थंडावा असतो ना, तो वेगळाच असतो. आणि आम्ही रांगेत उभं राहिलो आणि छान दर्शनही आमचं झालं. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो, कारण आम्हाला पुण्यात जाता जाता साताऱ्यामध्ये थांबायचं होतं शुभांगीताईंच्या सासरी. तिकडे पोहोचतेपर्यंत आम्हाला 7-7:30 वाजले होते. त्यामुळं मला बाहेरचं दृश्य एवढं काही शूट करता आलं नाही, पण खरंच त्यांचं घरही छान होतं आणि मला खूप छान वाटलं त्यांच्या घरी जाऊन, आत्या मामांना सगळ्यांना भेटून. त्यानंतर मी पहिल्यांदा साडी चेंज केली, कारण खूप कंटाळा आला होता गाडीत बसून बसून. मग नंतर आम्ही परत निघालो. आम्हाला रात्री पोचायला 1 ते 1:30 वाजले होते. येताना मी सातारचे कंदी पेढे पण आणले होते आरवसाठी. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.